नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। आकाशामध्ये एकूण 27 नक्षत्र आहे आणि त्यामध्ये पुष्य नक्षत्र हे सर्वात शुभ मानलं गेलं आहे, नक्षत्राचा राजा मानलं गेलं आहे। आणि जेव्हा हे पुष्य नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो आणि या वर्षीचा शेवटचा गुरुपुष्यामृत योग हा 21 तारखेला आलेला आहे। 21 नोव्हेंबर वार गुरुवार। तर हा कधी लागणार आहे तर बघा, कधी लागणार आहे आणि कधी संपणार आहे तर हा सूर्योदयापासून लागणार आहे आणि दुपारी 4ला संपणार आहे। तर या दिवशी आपल्याला काही सेवा करायची आहे। तर 12 फुलवातींची एक प्रभावी सेवा देखील करायची आहे। विष्णू लक्ष्मीची देखील आपल्याला सेवा करायची आहे। तर या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा आपल्याला चुकवायची नाही। तर यामुळे अष्टलक्ष्मीची आणि गुरूंची आपल्या घरावर अखंड कृपा राहील। तर कोणती सेवा करायची आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर पुष्य नक्षत्र हा 4ला संपणार आहे, म्हणजेच 21 नोव्हेंबरला पुष्य नक्षत्र हा 4 वाजेला संपणार आहे आणि तुम्हाला काही सेवा या दिवशी करायची आहे। तर 12 फुलवातींची सेवा आपल्याला करायची आहे। तर खूप चांगला अनुभव यामुळे येतो। तर ही सेवा 24 दिवस आपल्याला करायची आहे। तर या दिवशी 3 ते 3:30च्या दरम्यान आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तूप घालून एक फुलवात त्यामध्ये आपल्याला टाकायची आहे आणि ती प्रज्वलित करायची आहे आणि ही सेवा कोणीही करू शकतं। तर त्यानंतर आपल्याला यासोबत एक सेवा देखील करायची आहे। तर एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे, एक वेळा श्री सूक्तमचं पठण करायचं आहे, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि 16 वेळा कुबेर मंत्राचं पठण करायचं आहे, 16 वेळा नवार्ण मंत्राचं पठण करायचं आहे आणि एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। तर खूप चांगला अनुभव तुम्हाला येईल। 2024चा शेवटचा हा गुरुपुष्यामृत योग आहे आणि त्यामुळे अवश्य तुम्ही या सेवा करा। तसेच गुरुवार असल्याने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, माता लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूंच्या सेवेचा देखील आहे। तर ही जी आपण 12 फुलवातींची सेवा करणार आहोत, तर ही सेवा पहिल्या दिवशी म्हणजेच आपल्याला 21 नोव्हेंबरला एक फुलवात आपल्याला प्रज्वलित करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला 2 फुलवात, तिसऱ्या दिवशी 3, चौथ्या दिवशी 4, 5व्या दिवशी 5, 6व्या दिवशी 6, 7व्या दिवशी 7, 8व्या दिवशी 8 आणि 9व्या दिवशी 9, 10व्या दिवशी 10, 11व्या दिवशी 11 आणि 12व्या दिवशी 12 आणि 13व्या दिवशी परत आपल्याला 12 फुलवाती प्रज्वलित करायच्या आहे। त्यानंतर 14व्या दिवशीही आपल्याला 11 फुलवाती, तर आपल्याला चढता आणि उतरत्या क्रमाने या फुलवाती प्रज्वलित करायच्या आहेत। तर अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे। तर प्रज्वलित केल्यानंतर रोज आपल्याला या ज्या काही सेवा सांगितल्या आहेत, व्यंकटेश स्तोत्र, श्री सूक्तम, तर या सर्व सेवा देखील आपल्याला करायच्या आहेत। तर बघा, आपल्याला लक्ष्मी कुंचनची ही देखील आपल्याला सेवा करायची आहे, कुंकुमार्चन देखील आपल्याला करायचं आहे, महालक्ष्मी अष्टकमचं देखील आपल्याला 16 वेळा पठण करायचं आहे। तसेच काही सेवा तुम्ही श्रवणही करू शकता, विष्णू सहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करा, मंत्रस्तोत्र श्रवण करा। तर यामुळे तितकीच सकारात्मकता आपल्या घरामध्ये येते। ज्या सेवा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या जमतील तर त्या सेवा तुम्ही या दिवशी करू शकता, तर तेवढंच फळही तुम्हाला मिळेल। आणि असं म्हटलं जातं की या दिवशी जर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित सेवा केली तर त्यांचा आशीर्वाद कायम आपल्यावर असतो। तर लक्ष्मी स्थिर आपल्या घरामध्ये राहते आणि त्यामुळे या सेवा अवश्य तुम्ही या दिवशी करा। त्यासोबतच या दिवशी गुरूंची देखील सेवा करायची आहे, दत्त गायत्री मंत्राचे आपल्याला पठण करायचे आहे। तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मी, भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्यावर अभिषेक करून त्यांच्या आवडत्या वस्तू देखील तुम्ही त्यांना अर्पण करू शकता। तसेच दानधर्मही आपल्याला या दिवशी करायचे आहे। त्यासोबतच गुरुपुष्यामृत योगावर अनेक जण खरेदी देखील करतात, तर सोनं चांदी देखील खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं या दिवशी। तर अवश्य तुम्ही खरेदी देखील करू शकता। तर या दिवशी आपण जे काही खरेदी करत असतो तर ते कधीही मोडण्याची वेळ आपल्यावर येत नाही आणि त्यामुळे तुम्ही या दिवशी अवश्य या गोष्टी खरेदी करा आणि या सेवा देखील करा। यासोबतच 12 फुलवातींची 24 दिवसांची ही सेवा देखील तुम्ही करू शकता। तर अवश्य या सेवा करा आणि अनुभव घेऊन बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।